जी माणसं येतात कॉर्पोरेशनची ती पिऊनच येतात, अशी शुद्धीमध्ये कोणता माणूस येत नाही। टॉयलेटचे पाणी येतं इकडे, गटरमध्ये पाणी घरात घुसतं आणि ते पाणी प्यायचं कसं आम्ही? बाथरूमचा जो टॉयलेट साफ व्यवहार होत नाही, गटरचं पाणी व्यवहार होत नाही, कचरा काढा येत नाही। जेव्हा सांगेल तेव्हा 15 दिवस लागतात आणि जेव्हा येईल तर नॉर्मल काम करतात, पूर्णपणे काम करत नाहीत। विचार करावा ना कॉर्पोरेशनच्या लोकांनी का बाबा हे बी माणसं आहे, यांना ते लेडीज बाथरूम तुटून त्याचं छत सगळं तुटून सगळं त्याचे पोपडे अंगावर पडायला लागले सिमेंट। 2-3 महिन्यापासून पाणी नाहीये, आज तर 3 दिवस झालं थोडं सुद्धा पाणी नाही घरामध्ये। आज मी वाडेकरताच्या घरी गेलो, आम्ही सगळे पोरं सगळे घरी गेलो तर घरात कोणी रिस्पॉन्स दिला नाही। तिथून ढोरे साहेबांना फोन केला, त्यांचा मोबाईल बंद होता। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको हो, आम्ही आता बोपिडी येथील रेल्वे गेट नंबर 20 या झोपडपट्टी परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जे महिला आहेत ह्या सगळ्या आपण बघतो की त्यांच्या हातामध्ये भांडे आहेत, पाणी नाहीये। 3 दिवसापासून पाणी नाहीये। गेल्या 2 महिन्यापासून 2-3 हांडे मिळत होते, परंतु मागील 3 दिवसापासून तर पूर्णपणे पाणी बंद झालेलं आहे। हे सगळे कामाला जाणारे लोक आहेत, त्यांना कामधंदा बुडून आज पाण्यासाठी या ठिकाणी वणवण भटकावं लागत आहे। कुठून कुठून पाणी आणावं लागतंय। ह्या लोकांच्या काय समस्या आहेत, नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आता माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासून पाणी नाहीये, काय समस्या आहेत, काय सांगाल? 2-3 महिने झाला असं पाणी नाही आम्हाला। आता 4 हांडे भेटतो तेवढं कसं तर वापर चाललं होतं आमचं। आता काय, आता 3 दिवस झालं पूर्णच पाणी नाही आम्हाला। आता कसं करायचं आम्ही? 3 दिवस झालं पूर्णच पाणी नाही आम्हाला। 4 दिवस पहिले 2-3 महिने पहिली गोष्ट, आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम 2 वर्षापासून पाण्याची अडचण अशीच आहे। सगळ्या लोकांनी प्रत्येक घरामध्ये खड्डे केलेले। काय केले खड्डे? तर पाणीच नाही कोणाला, पाण्याचं प्रेशर नाहीये, पाणी वेळेवर नाहीये। सगळ्या लोकांनी प्रत्येक घरापासून असे मोठमोठे खड्डे केले, त्या खड्ड्यामुळे प्रदूषित पाणी होतं, आळ्या वाढल्यात। तेच पाणी आम्ही 2 वर्षांनी पितो आम्ही। प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे की साहेब असं करा, पण करतो म्हणून असं 2 वर्ष झालेले, पण पाणी प्रेशर आले नाहीये, आमचे खड्डे काय बुजलेले नाहीयेत, आम्हाला पाणी वेळेवर मिळलं नाहीये। आता 3 दिवसापासून तर असं झालेलं आहे, पूर्ण ड्राय झालं, आम्ही पाणीच नाही, मग एवढं सगळं धावपळ चालली आमच्या इथं। 3 दिवस झाले पाणी नाहीये। पाणी एवढं हे तुम्हाला मागील 2 वर्षापासून आणि 2 महिन्यापासून जो समस्या आहेत, तुम्ही कोणाकडे तक्रार केली का? मी साहेब कॉर्पोरेशनला कंप्लेंट केली, नगरसेवकाला कंप्लेंट केली, मेन वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट केली, फोनवर बोलणं झालं, त्यांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे, सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे, त्यांचं बोललेलं गेलं सगळं आहे, पण त्यांनी कुणी सुद्धा हे कामाचं लक्ष दिलं नाही कुणीच। आता तुमच्या भागातला तो नगरसेवक आहे, नगरसेवक आता सध्याला कोणी नाही आमच्याकडे। माझी नगरसेवक म्हणून आहेत, आपण आहेत. काय त्यांचं एक आहे वाडेकर ताई आहे आणि एक ढोरे साहेब आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचंही ते करतात, त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह, पण ते आता कंडिशन अशी आहे, आजच्या 2 दिवसापासून सगळ्या दोघांचा मोबाईल स्विच ऑफ आहे, लागणार वेळेवर। आमच्या कंडिशन अशी बॅड असल्यामुळे त्यांनी लोकांनी त्रास दिला म्हणून बंद करून ठेवलेलं आहे, आणि ह्या लोकांचं काय बोलणं झालं नाही, त्यांनी काय मदत काय केली नाही अजूनपर्यंत। प्रशासनातल्या लोकांनी काय म्हणतात? त्यांनी आज सकाळी मी फोन केला की आम्हाला गरज आहे, टँकर 2 पाठवले तेव्हा पाणी आलं इकडं। 2-3 महिन्यापासून पाणी नाहीये, आज तर 3 दिवस झालं थोडं सुद्धा पाणी नाही घरामध्ये। कसं करायचं आम्ही? कुठून टँकर जरी आलं तर आणून किती पाणी आणणार? सगळे आजारी पडायला लागलेत पाणी भरून भरून दुसरीकडून। प्यायचं पाणी, वापरायचं पाणी आणायचं कुठून? टँकरचं पाणी वापरायचं भरलं तर प्यायचं कुठून आणायचं? मागणी म्हणजे आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह केले पाहिजे। प्रेशर सोडा। तुमच्या नगरसेवकांना बोललात का? म्हणजे माझी नगरसेवकांना बोललात? नगरसेवकांकडे आमची तक्रार असते, नेहमीच असते, त्यांनी करतात प्रॉब्लेम सॉल्व्ह, पण आता हे सगळे महिला सगळ्या पुरुषांनी त्यांना म्हणजे जास्त प्रॉब्लेम त्रास दिल्यामुळे त्यांना पण आता काय करावं ते सुचत नसल्यामुळे त्यांनी फोन स्विच ऑफ केलाय। मला ते काय बोलतच नाहीयेत, मग आम्ही जायचं कोणाकडे आणि बोलायचं कोणाकडे, असं झालंय ना। प्रत्येकाचा गटरचा सेम प्रॉब्लेम। गटरची मी शासनाला कंप्लेंट केलेली की गटरच्या चेंबलेलं आहे, गटर भरले, घरात पावसाचं पाणी येणार आहे आमच्याकडे। गेल्या वर्षी असं झालं, गटर भरले, घरात सगळ्याचे पाणी, आमच्या टीव्ही फ्रीज सगळं पाण्यावर होते, आणि त्यावेळी आज जाऊन मी कंप्लेंट केलेली, साहेब कधी करणार आहे? आज उद्या चाललंय, कुणी लक्ष दिलं नाही। 1 महिन्याला पावसाळा सुरू झालेलं आहे, आणि कचरा एवढा असं आहे की टॉयलेटचं पाणी येतं इकडे, गटरमध्ये पाणी घरात घुसतं, आणि ते पाणी प्यायचं कसं आम्ही? बाथरूमचा जो टॉयलेट साफ व्यवहार होत नाही, गटरचं पाणी व्यवहार होत नाही, कचरा काढा येत नाही। जेव्हा सांगेल तेव्हा 15 दिवस लागतात, आणि जेव्हा येईल तर नॉर्मल काम करतात, पण पूर्णपणे काम करत नाहीत। सुट्टी जे ते सुट्टीवर आहे म्हणतात, काम करणार कोण? कॉर्पोरेशन लोकांना सुट्टीची गरज काय आहे? गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचे आहे, गव्हर्नमेंटचे लोक काय करतात? तुम्ही लोक सुट्ट्या घ्यायला का? सुट्ट्याच घेतात त्यांनी, आणि विचार केला आम्ही सुट्टीवर आहे, काम कोण करणार? मग करणार कोण? आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार कोण? कोणी करत नाही। शासनाला म्हटलं मी 2 तारखेला, आता मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला की साहेब की आमच्या इथं गटर साफ करा, पावसाळ्याच्या आधी तुम्ही नाळे साफ करू। हा करतो म्हणले। एप्रिलच्या 1 तारखेला मी कंप्लीट केलेली, आज तारीख जून चाललेली। हा जो प्रकार आहे हे जेव्हापासून प्रशासनाच्या हातात गेले तेव्हापासून आहे का आधी पण असंच होतं? त्याच्या प्रशासनाच्या आधी बी असंच होतं, कोणी लक्ष दिलं नाहीये।
हे सगळं टेम्पररी काम होतं की जर अडकायला शेंबूड पोचलं तसं झालं गोष्टी होतं की बस तेवढं पुढे झालं की परत प्रॉब्लेम सॉल्व्ह तसंच होतं आमचा तेवढं पुढे करतात नंतर काही होत नाही. तुमचे 2 नगरसेवक आहेत. 2 नगरसेवक असताना तुम्हाला 2 वर्षापासून पाणी नाही. त्यांच्या कार्यावर तुम्ही काय बोलाल? ते तुमच्या समस्या सोडवतात याचा अर्थ असा की ते सोडवत नाहीत? नाही सोडवतात त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह सोडवतात पण आता ह्या काळाला 2.5 वर्ष झालं नगरसेवक कोणी नाहीये कोणाचं लक्ष कोण देत नाहीये. लक्षाचा प्रॉब्लेम असा आला की नगरसेवक आहेत त्यांनी लक्ष देतात त्यांच्या पर्सनल लेवल जेवढं करतात त्यांनी करतात प्रयत्न पण त्याच्या प्रयत्नाच्या बाहेर गेले की त्याचा मोबाईल स्टॉप होतो. ही कंडिशन आहे. आता मी वाड्याच्या घरी गेलो आम्ही सगळे घरी गेलो तर घरात कोणी रिस्पॉन्स दिला नाही. तिथून आलो ढोरे साहेबांना फोन केला त्यांचा मोबाईल बंद होता त्याच्यामुळे कोणाला काय केलं नाही. शेवटी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला बोललं सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही फॉलोअप घेतोय तेव्हा लोकांना पाणी भेटलेलं. गटराची समस्या आहे आणि सकाळी चोपडे साहेबाला फोन केलेला शिंदेला फोन माग 2-4 दिवसापूर्वी ते काय म्हणते सुट्टीवर आहे तर 2 दिवस काल रविवार होता त्याला रविवार आपण माफ करू चाललं पण आज सोमवार केलं कचऱ्याची गाडी येते आम्ही दर महिन्याला 50-60 रुपये देतो त्या बाईला. हा गटरवाले पण कसे त्यांनी तेवढे ढकलायचे त्यांनी ढकलायचं आमच्या समस्या कोण सॉल्व्ह करणार? सगळेजण कामं बुडून घर कामाला जाणारे लोक आहे आमची पोट भरत नाहीत गेल्याशिवाय. मग ते पाणी नसल्यामुळे काय करणार? घरात लहान लहान मुलं बाळ त्याच्यामुळे हे पाणी भरण्यासाठी सगळे घरीच राहिलेत. आता काय म्हणणं काय तुमचं? आम्हाला पाण्याची सोय करा. आता बाथरूमच्या ह्यांनी जे सांगितलं ते लेडीज बाथरूम तुटून त्याचं छत सगळं तुटून सगळं त्याचे पोपडे अंगावर पडायला लागले सिमेंटचे पाणी गळून सगळं भिजून पावसात. आम्ही ते आल्यावर ते मुकदमे येतात त्यांना सांगतो आम्ही साहेब हे सगळं पडायला लागलं ह्याचं काहीतरी करा. एक बसला आतमध्ये बाईच्या दणकेत पडल्यावर काय घेणं बघणार आहे आम्ही. स्लॅब खराब झालेला वरचं छत त्याचं सगळं गळायला लागलेत संडास भरलेले आहेत मागं ते पाईपलाईन फुटलेलं आहे. असे लोक आहे आमचे कपडे बघा 4 दिवस आंघोळ नाही आम्हाला. हे बघा 4 दिवस झाले भिजत घातले आता बोरिंगचं पाणी आणून धुवायला आमचे कसं घाणी. हे बघा रेल्वेत कशी काय आम्ही बी माणसं आहे ना दादा. माणसांनी असं विचार करावा ना कॉर्पोरेशनच्या लोकांनी का बाबा हे बी माणसं आहे यांना बी जेव्हा मतदान घ्यायला येतो आम्ही जातो ना आमची मदत करावं ना आम्हाला. तुम्ही तेव्हा आम्हाला हाजी करतात आणि आम्हाला त्रास व्हायला लागला तेव्हा तुम्ही येत नाही. तुम्हाला नुसतं पाणी मागतो आम्ही तुम्हाला पैसे मागतो का? पैसा द्या आम्हाला का राशन द्या पाणी आम्हाला स्वच्छ राहायला तर द्या ना. जी माणसं येतात कॉर्पोरेशनची ती पिऊनच येतात अशी शुद्धीमध्ये कोणता माणूस येत नाही. आणि त्या माणसानं जर आपण सांगितलं की साहेब असं काढा तसं काढा प्रेमाने जर सांगितलं ती माणसं ऐकत नाहीत. ती माणसं शिवाय देऊनच आम्हाला उलटा आम्हाला 2 शब्द बोलून जातात आणि काढण्याचं तर काही त्यांचं काम एक नाही. एक गटर काढणार दुसऱ्या गटरला जाणार तिसरं काढणार त्या चौथ्याला. मग त्यांचे जे माजी नगरसेवक आहेत ते त्यांचं लक्ष नाही का इकडे? त्यांचं लक्ष असतं. त्यांचं लक्ष काय ते आम्ही माणसं पाठवतो पण माणसांना जर आम्ही फोन केला ती माणसं एकदा फोन उचलतात दुसऱ्यांदा स्विच ऑफ करून ठेवतात. 2 दिवसांनी येतात. मग आम्हाला स्वतः जाऊन ऑफिसला जाऊन भेटून आणि त्यांना पकडून आणावं लागतं. त्यावेळेस ती माणसं इथे येतात. जसं की आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले नगरसेवक येऊन गेले. त्या बाथरूमचा एक निकाल असा होता की तिथं उद्घाटन केलं की 1-2 दिवसात या महिनाभरात की आपलं बाथरूमचं काम होणार हे असं लोकांना आव्हान दिल्याच्या नंतर अजून एक 4-5 महिन्यानंतर अजून कामही नाही. बाथरूम असंही पडलेलं आहे. लेडीजचाही बाथरूम खराब आहे जेंट्सचंही बाथरूम खराब आहे. तर दर्शक हो आपण बघू शकता की आम्ही ह्या झोपडपट्टी भागामध्ये आहोत. झोपडपट्टी एरियातल्या ह्या महिलांच्या समस्या आहेत. ते रोजंदारीवर कामाला जातात कोणी घर कामाला जाते कोणी कुठे जाते. हे सगळे कामगार आहेत आणि कामगारांच्या ह्या समस्या आहेत. हीच जर समस्या एखाद्या सोसायटीमध्ये निर्माण झाली असती तर अवघ्या काही तासामध्ये पाण्याची सोय झाली असती. त्या एरियामध्ये जे काही टॉयलेटच्या समस्या असतील किंवा कचऱ्याच्या समस्या असतील त्या अवघ्या काही तासामध्ये त्या सुटल्या असत्या. परंतु ही झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतल्या लोकांकडे कोणाकडे वेळ नाही लक्ष देण्यासाठी हे एकंदरीत ह्याच्यातून दिसते. प्रशासनाला या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं आणि बोपुडी येथील रेल्वे गेट नंबर 20 हा जो परिसर आहे याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील पाण्याची कचऱ्याची टॉयलेटची जे काही समस्या असेल ते याकडे लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे. धन्यवाद.